नमस्कार पोहणे मंडळी. आज आम्ही सकाळच्या बरी गाडीवर निघालो आहे. पुस्तक घेतले जवळ. कॉलेजचा आज उशीर झाला म्हणून जरा गाडीवर निघालेलो आहे. चहा पाण्यासाठी जरा आम्ही ब्रेक घेतला इथं हॉटेलवर. आज बनवायचे पनीर. आज पनीर ही सायट्रिक ॲसिड ॲड करून दूध फाडायचं ते चाललेलं आहे. नीट ढवळून मस्त बघेल दूध आणि सेपरेट करायचे पाणी वगैरे. आता येस दादा सगळं ढवळत आहेत मस्तपैकी गॅस आहेत आणि दूध फाटले का नाही चेक इट ओके डन झालेलं आहे. या ठिकाणी थोडं सायट्रिक ॲसिड नाही गरज. या ठिकाणी आता दूध पनीरसाठी गाळून घेतलेलं आहे आपण आणि पाणी बाजूला सेपरेट करून आता मस्तपैकी मुस्लिम क्लॉथमधून बाजूला जय बजरंगबली या ठिकाणी दादा म्हणतात. आणि थोडं वजन ठेवून आणि ह्याच्यावर वजन ठेवल्यामुळे जरा पनीर घट्ट होईल. त्यातलं पाणी निघून जाईल सगळं. वजन ठेवून आता एकदम टाईट केलेलं आहे. नका दाबू पाहिलं नाही माहिती आहे तुम्ही चिपून जाईल नंतर. येस दादा ट्राय करत होतं पनीर चपवायचा. बघा त्यांच्या ताकदीमुळं किती चिपलं. पुष्पा दादा म्हणतात मी काहीच केलं नाही. ही आता बाजूला घ्यायचे ताटलीत पनीर सगळं मुस्लिम क्लॉथमधून सेपरेट केलं आपण. या ठिकाणी एकदम छानपैकी असं गोरगोमट पनीर तयार झालेलं आहे. मंगेश सरांना विचारलं तुमचा बड्डे कधी. म्हणलं आजच करायचा का. हॅपी बड्डे म्हणून या ठिकाणी आम्ही केक कापला म्हणजे पनीर कापलं. 4 भाग करू म्हणले. त्याच्यानंतर ना तुम्ही करा सेपरेट पनीर असं सांगितलं योग्य असेल. हे दादा सुद्धा म्हणले केकचे थोडे पीसेस मी करतो म्हणजे सर्वांना खायला येईल आपल्याला. या ठिकाणी पनीरचे छोटे क्यूब तयार केलेले आहेत म्हणजे आपल्याला थोडं पनीर पॅकिंग करायसाठी सोपं जाईल. बघा हे काय म्हणते बघा. एका चटका द्यायला गेलं. एका पॅकिंगसाठी पनीर आम्ही पॅकिंग करत आहे. आता स्क्वेअर पनीर मस्तपैकी पॅकिंग करून आता विकणार आम्ही. झाली आमची संध्याकाळची वेळ. आलो मेसला जेवाय. हे दादा म्हणले स्नॅपवर आपल्या डी बॉयचा फोटो काढू. जय डी बॉयज. मस्तपैकी पिक्चर बघत आम्ही दररोज जेवतो मेसमध्ये. जय श्रीराम म्हणलं. जय श्रीराम. येस विशाल दादा म्हणलं जय श्रीराम. त्यामुळे जय श्रीराम. चला मस्तपैकी आमची गँग झाला आता जेवण वगैरे जायचं रूमवर. ही बघा यो हानी सिंगे ही सगळी बघा आमचे रॅपर्स. चला बाय बाय.